आजकाल सोशल मीडियावरती चित्र आणि विचित्र प्रकारचे ट्रेंड्स तर नेहमीच चालू असतात। त्याच्यातलाच विचित्र प्रकारचा ट्रेंड म्हणजे चेहऱ्यावरती पिरियड ब्लडचा फेस मास्क लावणं। आता हे लावल्यामुळे काही इन्फ्लुएन्सरचं म्हणणं आहे की आपला चेहरा आहे तो तजेलदार होऊ शकतो, आपण तरुण दिसू शकतो आणि चेहऱ्यावरचं जे मुरमे आहेत ते कमी होऊ शकतात। असं का म्हणणं आहे तर आपल्या जे पिरियड ब्लड असतं त्याच्यामध्ये काही स्टीम सेल्स, विटॅमिन्स आणि लोह असतं, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे कोलॅजिन आहे ते कोलॅजिन वाढवण्याचं काम करतं असं त्यांचं म्हणणं आहे। पण वैद्यकीयदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या असं काहीही सिद्ध झालेलं नाही, कारण एखादा आपण फेस मास्क लावतो त्याच्यातून आपला चेहरा काही खूप कमी प्रमाणामध्ये घटक आतमध्ये शोषून घेतो, त्याच्यामुळे त्याचं शोषून घेण्याचं प्रमाण आहे ते फार कमी प्रमाणात असतं। त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कोलॅजिन वाढत नाही आणि कोलॅजिन वाढलं तरच आपला चेहरा आहे तो चमकदार दिसू शकतो। आणि दुसरं म्हणजेच हे पिरियड ब्लड आहे ते योनी मार्गातून बाहेर येतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जीवाणू असू शकतात आणि हे जीवाणू आपण आपल्या त्वचेवरती लावलं तर आपल्या त्वचेला संक्रमण होऊ शकतं। जर आपल्या हे डोळ्यात गेलं तर मोठ्या प्रमाणात याचं संक्रमण होऊ शकतं आणि आपला चेहरा आहे तो लालसर दिसू शकतो, चेहरा सुजू शकतो आणि चेहऱ्यावरती मुरमे येऊ शकतात। त्यामुळे कोणताही ट्रेंड फॉलो करण्या अगोदर त्याची माहिती घेणं जास्त गरजेचं आहे आणि मगच कोणताही ट्रेंड फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब